व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर, आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी, या दोन महान व्यक्तींचं स्मरण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमा झालेलो आहोत। खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या शाळेतील बरेच विद्यार्थी आता बोलण्यासाठी धडपडत आहेत। अगोदर बोलणं म्हणलं तर मागे राहत होते, आता थोडीफार धडपड तुमची चालत आहे। अशीच धडपड नेहमी कायम सतत जर चालू ठेवली तर भविष्यामध्ये मला खात्री आहे तुम्ही अनेक व्यासपीठ गाजवून टाकाल। कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही छोट्या गोष्टीतून होते। कोणतेही महान व्यक्ती एका रात्रीतून किंवा एका दिवसातून महान होत नसतात। फार छोट्या छोट्या गोष्टीमधून ते शिकत जातात, सतत प्रयत्न करतात, कधी त्यांचा प्रयत्न थांबत नाही। अपयश मिळालं तरी सुद्धा ते आपले प्रयत्न थांबवत नाही, म्हणूनच ते महान होतात, मोठे होतात, त्यांचे नाव घेतले जाते। आपलं सुद्धा नाव घ्यावं असं वाटत असेल तर आपण नेहमी प्रयत्न करायचं, मग ते वाचनामध्ये असेल, लेखनामध्ये असेल, भाषणामध्ये असेल, गायनामध्ये असेल, खेळण्यामध्ये असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये आपला जर प्रयत्न असेल तर 100% आपल्याला यश मिळते। पण आपण एक प्रयत्न करून जर सोडून टाकलो तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला पुढे यश मिळणार नाही। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले, 1.5 दिवस। मग तुम्ही म्हणाला असा कसा चमत्कार झाला की एवढे मोठे साहित्यिक बनले त्याने? नाही सर, आम्ही तर 1.5 नाही कितीतरी वर्ष झालं आम्ही शाळेमध्ये जातो पण आम्ही काहीच करू शकत नाही। असं कसं चमत्कार झाला असेल? चमत्कार नाही, ते त्यांचा अनुभव आहे। त्यांना आलेले खूप कडू अनुभव, दुःखद अनुभव, या सगळ्या अनुभवांना त्यांनी आपल्या शब्दात मांडले। त्यांनी कसे शिकले? मग शाळेत तर गेले नाही, शिकले कसं? त्यांना अक्षराची ओळख झालेली होती आणि मुंबईमध्ये त्यांनी काम करत असताना रस्त्यावरच्या पाट्या वाचल्या, तेवढ्यावरच शिकले त्यांनी। रस्त्यावरच्या पाट्या दुकानाच्या, रमेश जनरल स्टोर्स आहे की नाही, हे असं वाचत गेले। ज्या ठिकाणी त्यांना अडचण आली, काही जणांना विचारत गेले, त्या शब्दांची ओळख होत गेली आणि याच्यामधून त्यांनी शिकले। शिकल्यानंतर त्यांनी स्वतःचे अनुभव लिहित गेले। म्हणून महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही लेखन प्रेरणा दिवस साजरा करण्याचं त्याने ठरवलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आपण काल लेखन स्पर्धा घेतलेली, हस्ताक्षर स्पर्धा घेतली। आपण ती बघून लिहिलं। लेखन प्रेरणा दिवसामागचा जो हेतू आहे तो असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने रोज काहीतरी लिहावे। समर्थ रामदास स्वामी म्हणतात, दिसा माझी काहीतरी लिहावे, अखंडित वाचित जावे। आपण रोज काय लिहितो बरं? मला माहित आहे रोज काय लिहितो आपण? पुस्तकातलं बघून थोडंसं लिहितो, एक पान शुद्ध लेखन म्हणतो त्याला, आपण अनुलेखन म्हणतो, ते लिहितो आपण, रोजच लिहितो। पण आपण कधीतरी मनाने 2 ओळी लिहिलं का? मनाने म्हणजे कसं? आज काल समजा खूप पाऊस पडला, मग तो खूप पाऊस पडल्यानंतर तुमचे डोळे सर्व दृश्य बघितले, तुम्ही स्वतः अनुभव घेतला, छत्री घेऊन आलात तुम्ही, काही जणांकडे छत्री नव्हती, त्यांनी मित्राच्या छत्रीमध्ये आले, काही जण भिजून गेलेत, काही जण पाऊस थांबल्यावर आले। मग तुम्हाला जे अनुभव आला ते अनुभव तुम्ही 2 ओळी लिहिलात का? की मी आज शाळेत जात असताना खूप पाऊस पडला होता, तेव्हा माझ्या मित्राच्या छत्रीमधून मी शाळेत गेलो। संपलं तुमचं लेखन। सुरुवातीला तुम्हाला 1 पान लिहायचं नाही, सुरुवातीला तुम्हाला फक्त 2 ओळी लिहायचे, 3 ओळी लिहायचे, तुम्हाला आलेला अनुभव लिहायचा आहे। आणि आज आपण असं संकल्प करूया, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आणि लेखन प्रेरणा दिवस यांच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया की रोज मी आलेला अनुभव माझ्या वहीमध्ये लिहून काढीन। किती ओळी? फक्त 2च ओळी।
जास्त नाही. हा? हा, त्याला आपण रोजनिशी नंतर नाव देऊ. तुमचं 1 महिन्याचं जर कंप्लीट झालं त्याला आपण मग रोजनिशी करून त्याला पुढं नाव देऊ. पण सुरुवातीला आपल्याला रोज आलेला अनुभव, शाळेत येताना काय अनुभव आला, शाळेत आल्यावर काय अनुभव आला, रस्त्यानं तुम्हाला जाताना काही दिसलं वेगळं, त्याचाही तुम्ही उल्लेख करा. बघा, तुम्ही जर लिहायला लागलात तर 100% सांगतो तुम्ही एका महिन्यामध्ये नंतर 1 पान लिहून काढसाल. साने गुरुजी असेच महान झाले नाही, पु ल देशपांडे असेच लेखक झाले नाही, ग. माडगुळकर असेच कवी झालेले नाहीत. तर त्यांनी सुरुवात कुठून केली? छोटी छोटी रचना, छोटे छोटे लेख आणि छोटे छोटे विचार. मी तुम्हाला काय म्हटलं, तुमचे विचार, तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शब्दात मांडा, वहीवर लिहा. जोपर्यंत तुम्ही वहीवर लिहिणार नाही तोपर्यंत ते पुढे जाणार. लेखक किंवा कवी कसा घडतो? लिहितो म्हणून घडतो. म्हणून शासनाने म्हटलं की विद्यार्थ्यांनी सर्वांनी लिहायला पाहिजे. काय लिहायला पाहिजे? मग पुस्तकात बघून लिहायला पाहिजे का? पुस्तकातली कविता लिहायला पाहिजे का? नाही. ते तर लिहिलंच पाहिजे. त्याच्यासोबतच आपल्या मनातील भावना, विचार. कधी आता दरवेळेस तुम्हाला सुखच मिळते किंवा आनंदच होतो असं नाही, कधी कधी दुःख सुद्धा होते.